आज जे उबाटा सेनेचे पंचायत समितीचे एकमेव सदस्य असो, त्यांचे तालुका प्रमुख नर असतील, काही प्रमुख पदाधिकारी संदीपजी असो, मंचाचे आमचे सरपंच असो, सर्व प्रमुख पदाधिकारी आज त्या सगळ्या जणांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेब, आमचे खासदार आदरणीय आमचे राणेसाहेब, या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आमच्या पक्षाची ताकद निश्चित पद्धतीने दुप्पट झालेली आहे या सगळ्यांच्या प्रवेशामुळे आणि देवगड आणि सिंधुदुर्गाचा विकास करण्यामध्ये ते आता माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत असा विश्वास मी व्यक्त करतो. खवय्यांसाठी मत्स्यपाव अशी एक चांगली तुम्ही या संकल्पना राबवली आणि त्याची चर्चा मुंबईसह सिंधुदुर्गातही चांगली रंगली. कसं पाहताय? बघा, आत्ता पण आपण वडापाव ऐकलेला आहे. वडापावच्या धर्तीवर आम्ही मच्छीपाव अशा पद्धतीची एक फिश पाव ज्याला त्याला म्हणतो, नाव फिश पाव आहे, मच्छीपाव ज्याला म्हणतो, अशी एक चांगली संकल्पना आमचं मत्स्य खातं म्हणून आम्ही तयार करतोय. अजूनपर्यंत त्याला आकार देण्याचं काम आमच्या खात्याच्या माध्यमातून सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्हाला वडापावचे स्टॉल प्रमुख शहरामध्ये मुंबईमध्ये दिसतील, तसंच सगळ्या आरोग्य आणि सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला फिश पावचे पण स्टॉल मुंबईसारख्या प्रमुख शहरामध्ये लवकरच आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून दिसतील, हा विश्वास तुम्हाला निमित्ताने देतो. साहेब, आता शेतीचा हंगाम जवळ आलेला आहे आणि अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार आपण केला तर खत पुरवठा जो आहे तो आता शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळतोय. पालकमंत्री म्हणून आपण त्यासाठी चुकीची माहिती आहे. कालपर्यंतची जी माहिती माझ्याकडे अशी आहे की पाहिजे तेवढा खत पुरवठा असो, युरियाचा पुरवठा असो योग्य पद्धतीने होतोय. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अतिशय बारकाईने लक्ष, जिल्हा पुरवठा अधिकारी असो, सगळ्यांबरोबर माझे सातत्याने संपर्क आहे. पेट्रोल डिझेलच्या साठ्यासंदर्भात पण कलेक्टरांबरोबर मला डेली रिपोर्ट माझ्यापर्यंत येतोय. मीडियाच्या आपल्यासारख्या मित्रांना मी कळकळीची विनंती करेन की अशा कुठल्याही बातम्यांमुळे ज्याच्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं कृपया आपण देऊ नका. आपण कधीही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला फोन करू शकता, कलेक्टरांकडून माहिती देऊ शकता. कोणीच फोन उचलला नाही तर पालकमंत्री फोन उचलतोच, आहे की नाही? तुम्हाला फोन करा, तुम्हाला माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. पण एकदा ती बातमी आल्यानंतर जेव्हा खताचा म्हणजे आपल्याकडे पुरेसा साठा असताना, युरियाचा पुरेसा साठा असताना, पेट्रोल जवळपास 60 जे काय आपले पेट्रोल पंप आहेत त्याच्यामध्ये 52 पेट्रोल पंपमध्ये आपल्याला चांगला साठा आपल्याकडे आहे. 6 पेट्रोल पंप असे आहेत त्याच्यामध्ये साठा कमी आहे. त्याच्यावर पण आम्ही त्या कंपनीशी बोलतोय. म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून असं कुठलंही अडचणीचा काही विषय नाही. कुठल्याही चुकीच्या अफवांवर, बातम्यांवर विश्वास ठेवू नका. कोण साठवत असेल तर त्यांच्यावरही योग्य पद्धतीने कारवाई करण्याची आमची तयारी आहे. साहेब, राजकीय प्रश्न 4 महिने झाले तरी अजित पवार यांच्या प्रति तपास झाला नाही आणि त्यासाठी रोहित पवार हातात कुलूप घेऊन CIDच्या कार्यालयामध्ये गेले होते. शेवटी प्रत्येकाची हीच मागणी आहे की आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवारांच्या जे काय एकंदरीत जो काय अपघात झाला त्याची चौकशी व्हावी. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्याबद्दल ठोस भूमिका घेतलेली आहे. त्यांनी सातत्याने ते संबंधित असलेले जे काही तपास एजन्सी आहेत स्वतः CM साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा होतोय. प्रत्येकाने थोडं संयम ठेवावं. केस थोडी नाजूक आहे पण त्याला आमच्या अजितदादांना निश्चित पद्धतीने न्याय भेटेल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करणार. साहेब, नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर तर संजय भोसले म्हणत आहेत की ही नाचक्की महाराष्ट्रामध्ये देशावर आलेली आहे आणि त्यासाठी आता सरकारने त्यावर भाष्य करावं किंवा त्यावर बोलावं. त्याच्यावर आमच्या सरकारच्या प्रमुखांनी आदरणीय फडणवीस साहेबांनी अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे. कारवाया सुरू आहेत, अटक झालेल्या आहेत. पण शेवटी ज्याचा मालकच नापास आहे त्याला पेपर फुटीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. सर्वात मोठा विद्यार्थी हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसला असल्यामुळे संजय राजाराम राऊतनी तोंड उघडू नये. संग्राम जगताप म्हणतात राष्ट्रवादीचे अहमदनगरचे की आपली मुलं बाळा शाळेचा रस्त्याला रिक्षावाला किंवा व्हॅनवाला हिंदूच असला पाहिजे. नक्कीच जिम जिथे आपण करता व्यायामशाळा ते पण सगळे हिंदूच असले पाहिजे. प्रत्येकाचा ओळख तपासून
रिक्षा असो, टॅक्सी असो, जिमवाले असो, खरेदी करण्याच्या वेळी शेवटी हिंदू राष्ट्रामध्ये अगर तुम्ही हिंदूंतूनच खरेदी विक्री केली तर आपलाच राष्ट्र सक्षम होतोय. म्हणून जे काही संग्रामजी बोलले ते राष्ट्राला धरूनच आहे, राष्ट्राला धरून आहे. राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनात ह्याची नोंद हिंदू समाजाने घ्यावी. साहेब, जरांगी उद्यापासून पुन्हा आंदोलन करणार ते आंदोलन खूप थांबत नाही. बघा, एक लक्षात घ्या, जरांगे पाटीलांची मागण्याबद्दल सरकारच्या वतीने ह्याच्या अगोदर प्रसाद लाडजींनी आणि विखे पाटीलजी त्यांच्याशी चर्चा करतायत. त्यांची चर्चा सुरू आहे. आदरणीय फडणवीस साहेबच मला न्याय देऊ शकतात असे ते स्वतः काल काय परवाच बोललेले आहेत. सरकार सकारात्मक आहे. त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्याबद्दल लाड साहेब असो, विखे पाटीलजी त्यांच्या संपर्कात आहेत. मला विश्वास आहे योग्य पद्धतीने तोडगा निघेल आणि अशा उन्हातानात त्यांना बसण्याची संधी भेटणार नाही. तेवढं त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला सगळ्यांना. साहेब, पुण्यामध्ये 10पेक्षा जास्त जणांचा विषार दारूमुळे मृत्यू झाला. त्याच्यामुळे विषारी दारू पिल्यामुळे काही जणांचा पुण्यामध्ये योग्य खातं तपासणी करेल ना आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. साहेब, आपल्या भाषणामध्ये आपण म्हटलं की पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी बेरोजगार जे तरुण गेलेले आहेत ते पुन्हा सिंधुदुर्गात येतील. काय रिव्हर्स मायग्रेशनचा जो मुद्दा आहे, आता मोठ्या प्रमाणामध्ये 10वी आणि 12वीमध्ये जे आपली मुलं मुली 1 ते 2 ते 100% जे निकाल लागतात ते रोजगारासाठी सिंधुदुर्गामध्ये थांबत नाही. हे मुंबई, पुणे, गोवा, सौदी अरेबिया, दुबईला जातात. आमचा मुद्दा असा आहे की हे जे काही प्रकल्प आमचं सरकार आणू पाहत आहे, अणुऊर्जाचे प्रकल्प असो, अन्य हॉटेलचे प्रकल्प असो, त्या प्रकल्पांमुळे ही जे आमची मुलं मुली जे बाहेर जातात तिथे आपलं टॅलेंट वापरतात. तेच उद्या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन त्याच दर्जाची नोकरी, अगर मुंबईमध्ये अगर तुम्ही 25,000ची नोकरी करत असाल तर आम्ही तुम्हाला 10,000ची नोकरी देणार नाही, आम्ही तुम्हाला 40,000ची नोकरी देऊ. हे जे प्रकल्प इथे येतील त्यामुळे प्रत्येक घरामध्ये किमान 2 लोकांना नोकरी लावण्याची जबाबदारी ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी असेल. मुलांनी तरुणींनी ह्यासाठी सज्ज व्हावं. आपले जे नातेवाईक मुंबई, पुणे, नाशिक कुठेही गेले असतील त्यांना फोन करून सांगा की बाबांनो आता बॅग भरा, परत गावात जाण्याची वेळ आलेली आहे. सर हिंदी में मोदी जी के कार्यकाल 12 साल संपन्न हुए, क्या कहेंगे, किस तरह? देखिए, ये 12 साल जो हमारे मोदी जी ने देश का नेतृत्व किया, इस 12 साल में हमारा भारत देश, हमारा हिंदुस्तान ये ताकतवर देशों में पहले 3 क्रमांक में आ चुका है. आर्थिक और फाइनेंशियल कंडीशन में जो सुपर पावर जिसको आपको कहते हैं, महासत्ता जिसको बोलते हैं, उसमें भी मोदी जी के मार्गदर्शन और नेतृत्व की वजह से हमारा देश काफ़ी आगे है. इसलिए इसका सारा श्रेय, जिस तरीके से हमारा देश आगे बढ़ रहा है, ताकतवर हो रहा है, इसका सारा श्रेय हम हमारे आदरणीय मोदी जी को देते हैं. सिर्फ 12 साल में अगर इतना फर्क पड़ेगा तो सोचिए आगे आने वाले दिनों में कितना विकास हमको सबको अनुभव करने को मिलेगा.